सर्वांना जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा शिक्षक मित्रांसाठी खास करून आहे. आपल्या स्क्रीनवरती दिसतंय की UDIS प्लस 2025-26 साठी टॅब या ठिकाणी ओपन आहे. विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे. स्टुडंट प्रमोशन 2025-26 आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि आपले जे मागच्या वर्षाचे जे विद्यार्थी होते 24-25चे ते आता पुढील वर्गासाठी त्यांचं प्रमोशन कसं करायचं या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. कारण त्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन करून फायनलाइज करायचं आहे. त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ. तर चला आपण व्हिडिओला थेट सुरुवात करूया. मित्रांनो, मी क्रोम ब्राउझरमध्ये या ठिकाणी सर्च और टाइप मध्ये UDIS प्लस असं टाकतोय. UDIS प्लस या ठिकाणी टाकल्यानंतर सुरुवातीला असा इंटरफेस दिसेल आणि त्यामध्ये सुरुवातीची जी साईट आहे UDIS प्लस त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी उजव्या साईडला बघा, उजव्या साईडला या ठिकाणी असा मी ॲरो दाखवलाय त्या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स याच्यावरती तुम्ही जाऊन काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर दिसतंय सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन. आपल्याला आपलं राज्य या ठिकाणी निवडायचं आहे. आपण या ठिकाणी महाराष्ट्रवर क्लिक केलंय आणि पुढे जाऊन गो वरती क्लिक करायचं आहे. गो वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल. आपल्या यामध्ये 5 फॅसिलिटीज आहेत. लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी, प्रोफाईल फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल, स्टुडंट मॉड्यूल आणि रिपोर्ट मॉड्यूल. तर सध्या आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये काम करायचं आहे. तर तो ऑप्शन बघा या ठिकाणी आपला जो आहे तो ऑप्शन या ठिकाणी 5व्या नंबरला आहे, स्टुडंट मॉड्यूल. आणि त्या ठिकाणी जाऊन क्लिक करायचं आहे. मी आता सध्या त्याच्या स्टुडंट मॉड्यूल लॉग इनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी UDIS SDMS लॉग इन फॉर महाराष्ट्र या ठिकाणी युजर आय डी टाकायचा आहे. युजर आय डी आपला शाळेचा UDIS नंबर असतो. जो काय आपला पासवर्ड असेल तो या ठिकाणी काय करायचा आहे, टाकायचा आहे. आणि इथे समोर जो दिसतोय कॅप्चा कोड, तो कॅप्चा कोड या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करायचा आहे. मी या ठिकाणी टाकतोय. कॅप्चा कोड मी या ठिकाणी टाकलेला आहे. मी आता लॉग इन वरती क्लिक करतोय. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस दिसेल आणि अशा पद्धतीने इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला काम करायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी 2 टॅब दिसत आहेत. यामध्ये आपल्याला सुरुवातीला करंट अकॅडमिक इयर 2025-26 वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्या लेफ्ट साईडला या ठिकाणी काही टॅब दिसत आहेत. त्यामध्ये स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबवरती जाऊन काय करायचं आहे, क्लिक करायचं. बघा इथे ॲरो दिसतोय. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हा छोटासा असा एक ॲरो दिसतोय. त्या ॲरोवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बघा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हा जो टॅब दिसतोय त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो ह्या 4 फॅसिलिटीज आपल्याला दिसतील. प्रोग्रेशन युजर मॅन्युअल याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं नाही. व्ह्यू समरी, प्रोग्रेशन समरी, सेक्शन वाईज आणि फायनलाइज प्रोग्रेशन. तर सुरुवातीला काय करायचं आहे, गो वरती क्लिक करायचं आहे. गो वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा टॅब आपल्यावर ओपन होईल. त्या ठिकाणी सिलेक्ट क्लास, आता माझ्या इथे पहिलीला विद्यार्थी होते म्हणून पहिलीला टाकतोय आणि सेक्शन डिव्हिजन A टाकलंय. गो वरती क्लिक केलंय. आता क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आपले विद्यार्थी दिसतील आणि विद्यार्थी बघा माझे या ठिकाणी विद्यार्थी दिसत आहेत. तर अशा विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं, तर माझं या ठिकाणी मी ऑलरेडी केलेलं आहे आणि त्यामुळे माझे जे ॲक्शन स्टेटस आहे ते डन झालेलं आहे. पण आपल्याला नवीन मुलांचं जे करायचं आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो सुरुवातीला काय करायचं की या ठिकाणी
आपल्याला विद्यार्थ्याचं काय होईल, नाव दिसेल आणि नाव दिसल्यानंतर त्या विद्यार्थ्याला आपल्याला, आता माझा विद्यार्थी पहिलीला होता, त्याला मला दुसरीला प्रमोट करायचं आहे. तर त्या ठिकाणी मी सुरुवातीला काय करेन, की या प्रोग्रेशन स्टेटसवरती मी क्लिक करेन. प्रोग्रेशन स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता ऑलरेडी काय झालेलं आहे, की मी ऑलरेडी केलेलं आहे. पण हां. मित्रांनो या ठिकाणी बघा, आता त्या विद्यार्थ्याचं प्रोग्रेशन स्टेटस आहे. प्रोग्रेशन स्टेटसमध्ये 3 या ठिकाणी ऑप्शन आहेत. प्रमोटेड पास विथ एक्झामिनेशन, नॉट प्रमोटेड, नॉट पास, रिपीटर, प्रमोटेड पास विदाऊट एक्झामिनेशन. तर आपला तो विद्यार्थी परीक्षा देऊन पास झालेला आहे, म्हणून मी या ठिकाणी प्रमोटेड पास विथ एक्झामिनेशनवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, दुसरा ऑप्शन आहे आपल्या तिथे, तो म्हणजे मार्क इन पर्सेंटेज. तर आपल्याला 24-25च्या या शैक्षणिक वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज होते ते या ठिकाणी टाकायचे. आता मी या ठिकाणी त्याचे पर्सेंटेज टाकलेले आहेत आणि नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडन्स, म्हणजे 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये, म्हणजे मागच्या वर्षामध्ये तो विद्यार्थी किती दिवस हजर होता, त्याचे एकूण विद्यार्थी हजेरी दिवस टाकलं आहे. आणि त्या ठिकाणी स्कूल स्टेटस या ठिकाणी बघा, आपल्याला 2 पैकी 1 टाकायचं आहे. स्टडी इन सेम स्कूल, लेफ्ट स्कूल विथ टी-सी. जर तो आपल्याच त्याच वर्गामध्ये, त्याच शाळेमध्ये जर शिकणारा असेल, तो दुसरीकडे जाणार नसेल, तर स्टडी इन सेम स्कूलवरती क्लिक करायचं आणि सेक्शन टू बी प्रमोटेड, मग ए क्लासमध्ये. आणि या ठिकाणी मी सध्या अपडेट करतोय, कारण मी ऑलरेडी ती माहिती या ठिकाणी भरलेली आहे. असं करत करत काय करायचं आहे मित्रांनो, प्रत्येकाचं करून घ्यायचं आहे, अपडेट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही वाटलं, की माझ्या माहितीमध्ये काही बदल करायचा आहे, तर या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत बघा मित्रांनो. तर या दुसऱ्या ऑप्शनवरती काय करायचं आहे, करेक्शनवरती क्लिक करून त्या ठिकाणी माहिती भरून घ्यायची आहे. आता मी मगाशी तुम्हाला माहिती दाखवताना करेक्शनवरतीच क्लिक करून दाखवलेली आहे, कारण मी ऑलरेडी माहिती बघा या ठिकाणी भरलेली आहे. माझं सर्व विद्यार्थी आहेत ते डनमध्ये आहेत आणि माझी माहिती ही फायनलाईज झालेली आहे. आता ही जी मित्रांनो ऑनलाईन कामं असतात, ती ऑनलाईन कामं ही वेळच्या वेळी करायची असतात. नाही तर मग ऑफिसकडनं, प्रशासकीय ऑफिसकडनं वारंवार आपल्याला त्या ठिकाणी पत्र निघतात. आता माझे सगळे विद्यार्थी या ठिकाणी मी ऑलरेडी डन केलेत. आता माझे विद्यार्थी पहिलीला होते ते सगळे मी या ठिकाणी अपडेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर माझ्याकडे 3रीचा विद्यार्थी होते. मी 3रीच्या विद्यार्थ्यांपैकी माझ्याकडे एक विद्यार्थी होता. त्याचं मी या ठिकाणी डन करून घेतलेलं आहे आणि डन केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी माझी जी शाळा आहे, ती माझी शाळा पूर्णच्या पूर्ण वर्गांसाठी मी काय केलेलं आहे, फायनलाईज केलेलं आहे. आता बघा, मी प्रोग्रेशन ॲक्टिव्ह म्हणजे सुरुवातीला आपल्याला विद्यार्थ्याचं नाव दिसतंय. या ठिकाणी आपल्याला जे दिसतंय त्यामध्ये प्रोग्रेशन स्टेटस आहे. पहिली माहिती भरायची आहे ती ही. दुसरी माहिती भरायची आहे पर्सेंटेज. तिसरी माहिती भरायची आहे मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये त्या विद्यार्थ्याचे एकूण हजर दिवस किती होते. आणि चौथ्या याच्यामध्ये भरायचं आहे, की तो त्याच शाळेमध्ये विद्यार्थी शिकतोय, आपल्याच शाळेत की दुसरीकडे गेलाय, त्याचं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि शेवटची माहिती आहे ती ही आहे, की चौथीमध्ये तो विद्यार्थी आता गेलाय, तर त्यामध्ये कुठल्या तुकडीमध्ये आहे, तर या ठिकाणी टाकायचं.